आम्ही आदिवासी आहे, काजूपाड्याला राहतो. 1950 सालामध्ये पासून राहतो आम्ही आणि 5 पिढ्या तिकडे आमची गेली. आम्ही आदिवासी शेतकरी आहे, तरी आमची जमीन म्हणजे जागा आम्ही आदिवासीकडून विकत घेऊन पण आमची रूम तोडलेली आहे आणि अजून आमच्याकडे पैशाची मागणी घालतात. आम्ही आदिवासी कुठनं पैसे देणार? आम्हाला काही ना काही कारवाई हे ते करतात, कोणाला पण पाठवतात, हे करू ते करू हे ते असं बोलतात. अजून आम्ही काय करणार? आम्ही आदिवासी ठाणक राहणारे आदिवासी आहे. 1950 सालापासून तिथे राहतो आम्ही. आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला आहे तहसीलदार कलेक्टरचा. अजून काय पाहिजे पुरावा? आणि आम्ही जागा आदिवासीचीच जागा घेतलेली आहे, का दुसऱ्याची जागा नाही घेतली, ती पण विकत घेतलेली आहे. का माझा परिवार वाढलाय म्हणून मला ते त्याच्यात ठेवायचं आहे, त्याच्यासाठी मी हे केलं. पण हे कधी पण येतात ना, कधी पण रूम तोडून जातात. बाकीच्यांची रूम तोडली नाही ना, माझीच रूम कशी तोडली? बाहेरून लोक आल्यात, भय लोक कोण कोण, त्यांचे सगळे आहे पक्के बांधतात काय कच्चे बांधतात. पण मी आदिवासी तिथला राहणारा, पण माझे का तोडले रूम? माझं असं नगरपालिकेला मी अर्ज देऊन हे माझं म्हणणे सांगण्याचं आहे का हे माझंच का तोडता मी आदिवासी असून? मग इतर लोकांचं तुम्ही काय करणार? तर तुमच्याकडे कोण आलं होतं नगरपालिकेचा पैसे मागत होता? माझ्याकडे हा आलेला कदम आलेला आणि आपला हा सुभाष आलेला आणि आपला हा काय तो पंढरी काहीतरी, हा तिघे जण ते आलेले पैशाची मागणी घालतात, पैसे पाहिजे म्हणून. पण मी बोललो पैसे मागितले तुम्हाला? पैसे नाही दिले तर तोडणार, नाही दिले म्हणून तोडलं त्या लोकांनी, असं आहे. तुमची महानगरपालिकेकडून काय अपेक्षा आहे? आमची घरपट्टी आहे, टॅक्स पावती लागलेली आहे, सगळंच आहे, जागा विकत घेतलेली आहे, पेपर आम्ही रजिस्टर केलेले आहे. अजून येणार आहे नगर याचा आपलं ते बनून येणार आहे, कलेक्टरची ऑर्डर येणार आहे, आम्ही टाकलेली आहे. तर हे लोक बोलतात तुम्ही बनवलं तर तोडणार, बनवलं तर तोडणार, अशीच त्यांचं बोलणं आहे. मग मी काय करणार पुढचं? मग जे लोक वारंवार तुमचं काम तोडत आहेत त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? यांना घरी बसवलं पाहिजे डायरेक्ट, कारण आदिवासी अन्याय झालं नाही पाहिजे. नाही तर आम्ही संघटनाचा आम्ही मोर्चा काढून नाही आम्ही इकडे येऊन बसणार, विवेक पंडितला घेऊन येणार, इथं बसणार आमची माणसं आदिवासी लोक. आमचा संघटना मजबूत आहे, असं कमजोर नाही आहे. नगरपालिका हलवून टाकणार नाही तर माझं हे म्हणणं आहे. मी तर आता एकटाच बोलतो, पण नंतर माझी संघटना येणार आहे, उपोषण बसवणार. जसं कलेक्टरला आता बसले होते ना, तसेच इथे बसणार. प्रभाग अधिकाऱ्याशी वार्ता झाली होती का तुमची? आमची कोणाशीच नाही झाली, पण हे डायरेक्ट येऊन तोडतात. येते मी बाकी कोणाला भेटलो नाही.